आपल्यासोबत रोहित आहे, जो की आता मिलिटरीमध्ये सिलेक्ट झालेला आहे. 10वी झाल्यानंतर रोहित काय केला होता सांगतो. मी 10वी झाल्यानंतर 11वी 12वी एनडीएची प्रिपरेशन केली. आता 12वी झाली माझी. एनडीएची रिटर्न एक्झाम क्लिअर झाली आहे. आता इंटरव्ह्यू बाकी आहे. एसएसबी इंटरव्ह्यू आहे. अच्छा, मग किती मार्काची परीक्षा असते आणि किती पडावं लागतं क्वालिफाय होण्यासाठी? रिटर्न मध्ये 900 मार्क असतात आणि इंटरव्ह्यूचे 900 मार्क असतात. अच्छा. रिटर्न क्वालिफाय झाली. आता इंटरव्ह्यू नंतर मग टोटल 1800 पैकी निकाल लागणार. मग त्यानंतर मेरिट लिस्ट येईल. त्यानंतर मग सिलेक्शन एनडीए मध्ये. आणि तरी कोणत्या पोस्टसाठी तुझं सिलेक्शन झालेलं आहे? मी फर्स्ट प्रेफरन्स नेव्ही टाकलेला आहे. मग नेव्ही मध्ये 3 वर्ष झाल्यानंतर सब लेफ्टनंट भेटणार. सब लेफ्टनंट. अच्छा, तर आपल्या पांचनचुली गावचा एक सुपुत्र मिलिटरीमध्ये जातोय, नेव्हीमध्ये जाईल किंवा मिलिटरीमध्ये जाईल, बरोबर? हा. तर त्याच्यासाठी तू वेगळे काही क्लासेस वगैरे लावले होते का, कसं केलं नाही? क्लास लावले होते संभाजीनगरला. महाराष्ट्र सेंट्रल अकॅडमीला होतो मी 2 वर्ष. अच्छा, मग तिथं 12वी करत करत त्याचा अभ्यास केला? हो, 12वी करतो सायन्स मध्ये. अच्छा अच्छा, सायन्सचा पण अभ्यास केला आणि त्याचा पण अभ्यास करा. हो. अभ्यासक्रम एकच होता का वेगळा होता? अभ्यासक्रम वेगळा असतो. अच्छा. त्यामध्ये सायन्स सोडून दुसरे पण सब्जेक्ट असतात ना. अच्छा, सायन्सला किती टक्के पडले तुला? मला सायन्सला 88.17% पडले. बघा. पीसीएमबी ग्रुप. अच्छा, मॅथ बी होतं तुला आणि बायो पण होतं. बायो पण होतं. हो. बघा मित्रांनो, एक सब्जेक्ट काढणं होणार इथं दोन्ही सब्जेक्ट मध्ये 88-90 मार्क आहेत त्याला आणि टक्केवारी 88% घेतलेला आहे. तर अशा गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार झाला पाहिजे आणि लोकांना पण कळायला पाहिजे, यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि याच्यातून बघून बाकीच्यांनी बी थोडीशी प्रेरणा घ्यावं. दोन्ही मुलं हुशार आहेत रेखा मॅडमचे, दीपक सर आणि रेखा मॅडम दोघं गव्हर्नमेंट जॉबला आहेत आणि त्यांचे दोन्ही मुलं हुशार आहेत. रोहित आणि रोहन दोन्ही जुळे मुलं आहेत. आता हा नेव्हीमध्ये जातोय किंवा मिलिटरीमध्ये जाईल. तो दुसरा काय करतो? तो सध्या आता पेपर देतो IIM. अच्छा, तर दोन्ही मुलं हुशार आहेत आणि त्याचं पण 9वीला सिलेक्शन झालं होतं, बरोबर आहे? तर तुला पुढील वाटचाली शुभेच्छा. Thank you. आणि जर कोण प्रेक्षकांना जर काही म्हणलं तर त्यांना गाईड कर, कुणाला जर करायचं असेल. चालते. ठीक आहे. जय हिंद.